हेलो फ्रेंड्स, बहुत बहुत स्वागत है आपका इस स्टूडियो में। दोस्तों, आई होप कि आपके पेपर्स अच्छे जा रहे होंगे। ओके, सो आज का पेपर यहाँ पर हुआ था हमारा एटीकेटी का। आपने देखा होगा शायद मॉर्निंग शिफ्ट में जो यहाँ पर कॉम 209 टी वाई बी कॉम का मराठी इंग्लिश मीडियम का हो गया था, और टी वाई बी ए के भी आज से चालू हो चुके हैं एटीकेटी के एग्ज़ाम, तो उनका भी यहाँ पर मॉर्निंग शिफ्ट में हो चुका है। ठीक है, और अभी इवनिंग शिफ्ट में उनका चालू होने वाला है इकोनॉमिक्स 201 और मराठी 210। ओके, सो अभी देखिए कल है 14 जनवरी, तो कल मॉर्निंग शिफ्ट में जो है आपका टीवाईबीए का सेकंड पेपर रहेगा। ठीक है, जितने भी आज हुए थे उसका सेकंड पार्ट रहेगा। और टीवाई बीकॉम का कॉम 220, ठीक है, इंग्लिश और मराठी मीडियम का रहेगा। और आफ्टरनून शिफ्ट में रहेगा आपका मराठी 211 और कॉम 208 एस वाई बी कॉम मराठी इंग्लिश मीडियम। ठीक है, सो कॉम 220, मराठी 211 और कॉम 208, इन तीन सब्जेक्ट के हम यहाँ पर आईएमपी क्वेश्चन देखने वाले हैं। और बाकी टीवाईबीए के जो आईएमपी क्वेश्चन है उसके लिए अलग से वीडियो आएगा। ठीक है, उसमें हम आपको पीडीएफ नहीं शो करेंगे, लेकिन आपको उसमें ट्रिक्स बताएंगे किस प्रकार से आपको स्टडी करना है। ठीक है, चलो तो वीडियो को शुरू करते हैं। तो सबसे पहले हमारे पास यहाँ पर देखिए कॉम 220 टी वाई बी कॉम मराठी और इंग्लिश मीडियम दोनों के लिए ये सब्जेक्ट रहेगा। राइट, कॉम 220 टी वाई बी कॉम। सो इसके अंदर देखिए आपको बहुत ही ईजी आपको इसमें क्वेश्चन आते हैं इंग्लिश मीडियम के लिए भी और मराठी के लिए भी, दोनों के लिए सेम रहता है। बस ठीक है, लँग्वेज चेंज रहता है, मराठी और इंग्लिश दोनों सेम के लिए. तर मराठी मीडियमसाठी बघा याच्यामध्ये आर्थिक पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करा, आर्थिक नियोजनाचे वैशिष्ट्य सांगा, साखर उद्योगाचे प्रमुख प्रश्न कोणते, शेतीच्या यांत्रिकीकरणाचे फायदे, लोखंड व पोलाद उद्योगाचे प्रमुख प्रश्न, पर्यावरणीय संकल्पना स्पष्ट करा, पर्यावरणावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक, नैसर्गिक साधन सामग्रीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा, लघु उद्योगांच्या समस्या, कागद उद्योगाच्या प्रमुख समस्या, नैसर्गिक पर्यावरणाचे मुख्य प्रकार, जैविक आणि अजैविक पर्यावरणाचे वर्गीकरण, आर्थिक पर्यावरण, लघु उद्योगाच्या समस्या. अशा प्रकारच्या याच्यामध्ये थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर पर्यावरणावर जास्त याच्यामध्ये फोकस केलेला आहे. तर बिझनेस एन्व्हायर्नमेंट या विषयाचं नाव आहे. ठीक आहे. तर इंग्लिश मीडियमला देखील सेम प्रश्न असेल, इकॉनॉमिक्स एन्व्हायर्नमेंट वगैरे त्याचं महत्त्व, फ्युचर ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, मेजर प्रॉब्लेम्स ऑफ शुगर इंडस्ट्री, ॲडव्हांटेजेस ऑफ ॲग्रीकल्चर मेकॅनिझम, प्रॉब्लेम्स ऑफ द आयर्न अँड स्टील इंडस्ट्री, टर्म्स एन्व्हायरनमेंट, natural factors affecting the environment, and feature of economics planning, types of natural resources, problems of small scale industry, main problems of paper industry, types of environment, बायोटिक अँड अबायोटिक एन्व्हायरमेंट, ज्याला आपण जैविक अजैविक म्हणतो, इकोनॉमिकल एन्वायरमेंट, उसका इंपॉर्टेंस आपको लिखना है, प्रॉब्लम्स ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री। इस प्रकार से आपको इसमें कई सारे क्वेश्चन वगैरह आपको पूछे जाएंगे। ठीक है, अब ये है सेकंड ईयर का कॉम 208 इंग्लिश और मराठी मीडियम दोनों के लिए रहेगा इसमें। भागीदारीचे ऐच्छिक विसर्जन म्हणजे काय? स्थिर भांडवल व बदलते भांडवल यातील फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. नफा-तोटा खात्याचे प्रारूप तुम्हाला तयार करायचे आहे. भागीदाराचे प्रकार, ज्याला आपण काय म्हणतो टाइप्स ऑफ पार्टनर्स. ठीक आहे. स्पेसिमेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. नफा-तोटा खात्याचे प्रारूप तुम्हाला तयार करायचं आहे. ठीक आहे. तर प्रिपेअर स्पेसिमेन प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. तर इथे तुम्ही ड्राफ्ट पण समजू शकता याला. एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन फिक्स कॅपिटल अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. व्हॉट इज मीन बाय व्हॉलंटरी डिसोल्युशन ऑफ पार्टनरशिप. नंतर समोर बघा हुंडीचे फायदे तुम्हाला सांगायचे आहेत, ज्याला आपण काय म्हणतो बिल ऑफ एक्सचेंज. हुंडी म्हणजे काय थोडक्यात बिल ऑफ एक्सचेंज, त्याचे तुम्हाला ॲडव्हांटेजेस सांगायचे आहेत. घटत्या पद्धतीने घसारा आकारणी पद्धतीचे तुम्हाला फायदे तोटे सांगायचे आहेत. ॲडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ रिड्युसिंग बॅलन्स मेथड. व्यापारी हुंडी व सोयी हुंडी यांचा तुम्हाला अर्थ सांगून त्यातील फरक स्पष्ट करायचा आहे. घसारा म्हणजे काय ते सांगायचं आहे. भागीदारीची व्याख्या तुम्हाला सांगायची आहे, त्याला व्हॉट इज पार्टनरशिप. मृत भागीदाराच्या वारसाला देय असलेली रक्कम सांगा, ज्याला आपण काय म्हणतो डेड डेड पार्टनर. ठीक आहे. तर डेड पार्टनरचे जे काही वारसदार त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतात वारसदाराला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, तर ते सेम त्या तुम्हाला या प्रकारे उत्तर लिहायचं इंग्लिशमध्ये सुद्धा. ठीक आहे, ते झालं. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत कॉम 208 साठी. नंतर बघा समोर आता आपल्याकडे आहे बघा याच्यामध्ये मराठी 211. ठीक आहे, एस वाय बी एचा हा विषय आहे. उद्या हा देखील याच्यामध्ये तुमचा बॅकलॉगचा पेपर असेल. ठीक आहे, तर झोंबी या कादंबरीतील तुम्हाला आनंद यादव यांची संकल्पना स्पष्ट करायची आहे. ग्रामसंस्कृतीचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. भाषांतराचा काळ कशाला म्हटले जाते ते देखील तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. अरविंद गोखले यांच्या कालखंडानुसार कथासंग्रहाची नावे तुम्हाला लिहायची आहे. वसंत आबाजी डहाके यांनी मुलं हस्त आहेत या कवितेत काय सांगितले आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास आणि स्त्रियाच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. दलित साहित्याची भाषा, शब्द या कवितेत कशी दाखवली ते तुम्हाला सांगायचं आहे. ग्रामीण व नागरी, ठीक आहे, यातील तुम्हाला फरक सांगायचा आहे, ग्रामीण भाग आणि नागरी भाग. दया पवारांच्या आत्मकथनांची तुम्हाला नावे लिहायची आहेत. रविकिरण मंडळ, ठीक आहे, ग्रामीण साहित्य म्हणजे काय. महेश यलंकचवार यांच्या एकांकिकाची नावे तुम्हाला सांगायची आहेत. दलित साहित्याचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. 1920 नंतर ग्रामीण साहित्य. ठीक आहे. समकालीन साहित्य म्हणजे काय. नवकाव्याचे 5 वैशिष्ट्ये, नव्या लघुकथेची 5 वैशिष्ट्ये, कोणत्याही 5 कादंबऱ्यांची तुम्हाला नावं लिहायची आहेत, कोणत्याही 5 नाटककारांची नावं लिहायची आहेत. एकदम बेसिक प्रश्न आहेत तुम्हाला याच्यामध्ये, ते तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर समजा
ह्या तिन्ही PDF पाहिजे असतील, ठीक आहे. आता माझ्याकडे तुम्हाला फक्त मी एकच क्वेश्चन बँक दाखवलेली आहे. तुम्हाला जर दुसरी क्वेश्चन बँक पाहिजे असेल, ठीक आहे, कुठलाही असेल तुमचा BA, BCom, ठीक आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कुठलाही असेल, तर तुम्ही हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्ले स्टोरवर उपलब्ध आहे, ठीक आहे. परीक्षेचा अभ्यास. तुमच्याकडे अभ्यास करायला वेळ नसेल, ठीक आहे, किंवा तुम्हाला चांगला स्कोर घ्यायचा असेल, तुम्ही जॉब वगैरे करत असाल, तर तुम्हाला याची तुम्हाला नक्की हेल्प होऊ शकते. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण आतापर्यंत PDFs वगैरे दिलेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल IMP क्वेश्चनची PDF किंवा क्वेश्चन बँक, तर कृपया तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करावं, त्यात रजिस्टर करावं, लॉग इन करावं आणि नंतर तुम्ही चॅटमध्ये ॲडमिनला मेसेज करावा, ठीक आहे. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही आहे. आणि iPhoneवाल्यांनी जे आहे ios.etutalk.in यावर तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे. ios.etutalk.in, ठीक आहे. यावर जर तुम्ही गेले, की तुम्हाला जे आहे तुम्ही iPhoneमध्ये लॉग इन करू शकाल, ठीक आहे. तर आणि मित्रांनो, सर्वांनी आपलं जे YouTube चॅनल आहे सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावरती आपले रोज नवीन-नवीन अपडेट्स वगैरे येत असतात. IMP क्वेश्चनच्या वगैरे अपडेट त्याच्यावर मी टाकत असतो. म्हणजे कसं, मी जर व्हिडिओ अपलोड केला, की लगेच तुम्हाला जे आहे त्याचे नोटिफिकेशन वगैरे येईल आणि तुम्ही त्याला सहज डाउनलोड करू शकता, ठीक आहे. तर अशा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.